हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत। हे पहा, माझा इथं स्वयंपाक झालाय। मी बनवली इथं मटकीची भाजी बनवली आणि इकडं माझ्या चपात्या पण बनवून झाल्यात। चपात्या पण मी बनवून घेतल्यात। स्वयंपाक माझा झालेला आहे ऑलरेडी। तर हा माझा पोळपट होता, त्याचे 2 पाय मोडले। हे पहा, तर एवढंच राहिलंय। 2 पाय आहेत हे माझ्या पोळपटाचे, ते मी इथे ठेवून देते। आता भांडे पण माझे आधी राहिलेत आणि अर्धे घासून झाले ते पाहिजे। हा पोळपट नवीन आणलाय मी, तर त्याला सध्या प्रोसेस मध्ये आहे। तो प्रोसेस चालू आहे। त्याला मी तेल आणि हळद लावून ठेवली। इथं मी नवीन पोळपट आणलाय आणि त्याला तेल आणि हळद लावले। 2-3 दिवस झाले मी लावलाय त्याला, काय अजून वापरायला घेतलेलं नाही, पण लवकरच त्याला वापरायला काढणार आहे। कारण माझ्या जुन्या पोळपटाचे 2 पाय निघलेले। मायरासाठी मटकीची भाजी आणि हा भरपूर सारा असा लसूण मी इथं घेऊन ठेवलाय। तर तो कशासाठी ते सांगते। कारण मला आज बनवायचे आहेत सांडगे। सांडग्यासाठी मी इथं रात्री डाळ भिजत घातली होती। हे बघ, पूर्ण पातेलं भरलंय। सध्या पूर्ण पातेलं भरून हे झालंय। हे बघ कसं झालंय। आता हे मी पाणी ओतून देणार आणि त्यानंतर त्याला वाटून घेणार आहे। इथं तयारी चालू झाली माझी। हिरव्या मिरच्या वगैरे मी इथं त्याच्यासाठी काढून घेतल्या, हिरव्या मिरच्या आणि हा भरपूर सारा असा लसूण आणि त्याच्यामध्ये जिरे, मीठ आणि कोथिंबीर माझ्याकडे सध्या नाहीये, पण मी थोड्याच वेळात कोथिंबीर पण घेऊन येणार आहे आणि त्यानंतर बनवणार आहे सांडगे। चला तर तुमच्यासोबत मी शेअर करेल कसे बनवायचे ते। मायरा झोपलेली आहे तिकडे, मायरा झोपलेली आहे अजून हॉलमध्ये, आणि इकडे माझं बाकी सगळं स्वयंपाक वगैरे उरकून घेतलाय मी। सकाळी लवकर उठून टिफिन वगैरे रेडी केला आणि आहो गेले कामावरती। त्यानंतर मी वडे बनवण्याची तयारीला लागले। मायराई झोपलेली होती, त्याच्यामुळे मला घरातली बाकीची जे काही कामं होती तर ती कव्हर करायची होती। त्याच्यामुळे माझं पटपट इथे काम करायचं चाललेलं। रात्री जी काही डाळ भिजवत घातली होती, ती डाळ पूर्णपणे अशी पातेल्याच्या खाली आलेली, एवढी ती फुगलेली। चण्याची डाळ आणि मटकीची डाळ होती, दोन्ही मिळून मी 1.5 किलोचं असं वडे काढण्यासाठी त्याला भिजवत घातलेलं। आणि वडे काढण्यासाठी मी इथं हिरवी मिरची, लसूण, जिरी, हळद आणि मीठ या सगळ्या गोष्टींचा वापर करणार आहे। माझं छोटंसं भांडं होतं हे मिक्सरचं, तर त्याच्यावरती मी आधी डाळ फिरवत होते, पण काही डाळ त्यांनी बारीक होत नव्हती। कारण त्याला 2च पाते आहेत आणि त्यातली त्यात ओबडधोबड करायची होती, पण ते काय होईनाच। पूर्ण अशी डाळ राहत होती। त्याच्यामुळं समोरच्या ताईंकडून मी मोठंवालं मिक्सरचं भांडं घेऊन आले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही। त्याने सुद्धा सगळी डाळ तशीच्या तशीच राहत होती। म्हणजे माझे जिथं अर्ध्या तासाचं काम होतं तिथं जवळजवळ मला 1-1.5 तास लागला होता। या भांड्याने सुद्धा भरपूर वेळ लागला मला, अजिबात बारीक होत नव्हतं। आता म्हटलं काय करावं, एकतर पहिल्यांदाच करत होते या सगळ्या गोष्टी, काही सुचेनात। मला वाटलं होतं की वडे बनवायला म्हणजे खूप सोपे जातात, पटकन उरकतात, पण असं काही नाहीये। भरपूर वेळ जातो, बाकीच्या सगळ्या गोष्टी पटपट होतात, पण वडे बनवणे म्हणजे खूपच जास्त वेळ जातो त्या गोष्टींसाठी। इथं मला आता काय कळेना काय करावं, म्हणून मी या दोन्ही चाळणी घेतल्या। सुरुवातीला तर पुरण वाटायची चाळण घेतली आणि त्याने मॅश करून खाली ओबडधोबड काढायला पाहत होते, पण ते बारीक पडली, त्याच्यामुळे ती साईडला ठेवली। त्यानंतर ही आळूची वडे वगैरे काढतो तर ती चाळण घेतली आणि त्याने जे वाटलेलं होतं तर ते त्याच्यावरती टाकून त्याला असं आपण पुरण जसं रेटतो तर तशा टाईपने मॅश केलं तर ते खाली आलं ओबडधोबड। आणि बाकीची जी काही डाळ होती तर ती वरती राहिली। मग जेवढी काही डाळ राहिलेली होती तर ती परत मी सगळ्यात शेवटी मिक्सरला फिरवून बनवण्यासाठी उशीर तर झालाच होता, पण त्याच्यात असं झालं की माझ्याकडे कोथिंबीर पण अवेलेबल नव्हती। तर तेच आणायला परत मी खाली गेले आणि ही 15 रुपयाची उळशी जुडी घेऊन आले। ती लगेच निसून घेतली। आता काही माझ्याकडे जास्त वेळ नव्हता, त्याच्यामुळे असे जास्तीचे कोथिंबीर धरून मी त्याला डायरेक्ट पिरगळून काढत होते आणि त्याच्यामधले गवत वगैरे पाहिलं आणि पटकन स्वच्छ करून कटिंग करून घेतली। त्यात मायराही उठली होती, त्याच्यामुळे तिच्याकडेही लक्ष देणं भागच होतं। तिला खायला पियला घातलं आणि तिच्यासोबत मीही जेवण करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही वरती गेलो, टेरेसवरती। भरपूर वेळ झालेला होता सगळं हे उरकण्यामध्ये। मला वाटलं होतं खूप पटकन होईल, पण भरपूर टाइम गेला त्याच्यामध्ये। आता 11-11:30 वाजले होते जवळजवळ आणि वडे तोडायला घेतले। तर वडे तोडताना तिथं समोरच्या ताई आल्या, तर त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत इथं माझं वडे तोडायचं चाललेलं। आणि हा आहे मल्हार, त्यांचा मुलगा।
तो पाहत होता की मी कशी वडे तोडते म्हणून. लहान मुलं काही जास्त वेळ एका जागेवर बसत नाही. तोही लगेचच कंटाळा आणि पटकन उठून लगेच खेळायला गेला आणि ऊनही खूप झालेलं होतं. म्हणून आणि मायरा आणि तिची मैत्रीण दोघी खाली खेळत होते, त्याच्यामुळे मायराची इथं काही सध्या लुडबुड नव्हती. तिला खायला प्यायला घातलं होतं, त्याच्यामुळं मला काही 2-3 तास टेन्शन नव्हतं. आता वडे पाडायला कितीही वेळ लागला तरी चालेल, पण आता काही एवढे पाडल्याशिवाय काही पर्याय नाही. हाय हॅलो नमस्कार. तर मी 1.5 किलोचे इथं डाळ भिजत घातलेली होती. मटकीची डाळ आहे आणि हरभऱ्याची डाळ आहे, 1.5 किलोची आहे. तर 1.5 किलोसाठी मी पावशर डाळ वापरलेली, मटकीची डाळ वापरली आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि सकाळी पाणी न टाकता मिक्सरमध्ये मी वाटून घेतली आणि आता जवळजवळ 12 वाजलेत, पण माझं काय अजून कवर होईना. अर्धे झालेत वडे तोडून आणि अजून बाकी आहे. बाकीचे पण अजून उन्हाळी काम राहिले माझं. फक्त वेफर्स बनवलेत आणि किस वगैरे बनवायचा होता, पण सासूबाईंनी घरी घेतल्यामुळं बटाटे घेतले होते घरी, तर त्याच्यामुळं माझं आता घरीच किस बनवला आहे सासूबाईंनी. आता हे जे वडे तोडते मी, तर त्यातले आता अर्धे वडे मी माझ्या सासूबाईंना नेऊन देणार घरी. आत्ता खूप ऊन लागते, जवळजवळ 12 वाजलेत आणि मायरा गेलेली तिच्या फ्रेंडकडे खेळायला, त्याच्यामुळे माझं इथं काम चाललंय. ओके, नाही तर मग ती सारखं माझा दिमाग खात असते. घरातली पण बाकीची कामं माझी उरकलेत, भांडी किचन राहिले आणि पण आता म्हटलं पहिले वडे तोडणे महत्त्वाचे. त्यातून कोथिंबीर पण संपलेली होती आणि सकाळी कोथिंबीर आणायला गेले मी परत 10 वाजता. मायराला खायला घालावं लागतं, तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळं सगळी कामं हँडल व्हायला थोडासा वेळ लागतो आणि त्याच्यामुळे माझं आज खूप लेट झालं हे वडे तोडायला. एवढ्या टायमात वडे तोडून म्हणजे वाळायला पडायला पाहिजे होते, पण काय आज पॉसिबल झालं नाही माझ्याच्याने. पण असो, आता सध्या चाललंय माझं. अजून अर्धे वडे एवढं सारं राहिलंय अजून माझं बाकी वडे तोडायचे. पहिल्यांदाच मी वडे तोडते तसं तर. सुरुवातीला मी गावालाच सासूबाईनं आम्ही सगळे तोडायचो, पण आता इथं टेरेस वगैरे आहे आणि मला वेळ पण आहे, त्याच्यामुळं मी इथं तोडायला सुरुवात केली, उन्हाळी काम करायला सुरुवात केली. मी जे काही बनवत असते तर ते सासूबाईंना नेऊन देत असते आणि सासूबाई पण जे काय बनवतात ते मला देत असतात. अजून भरपूर वडे तोडायचे राहिलेत माझे आणि घरातलं काम पण राहिले, पण चला वडे तोडून घेते आधी. अजून पापड करायचे आहेत मला, पण आता सध्या आज हे करून घेणार आणि उद्या पापड वगैरे मी करण्यासाठी घेणार. भरपूर वडे अजून राहिले ते माझे तोडायचे. दरवर्षी तर उन्हाळी काम गावालाच होत असतं, पण यावर्षी मी म्हटलं चला आपल्याला पण आलं पाहिजे, म्हणून मी आता सध्या ट्राय करायला सुरुवात केली आणि इथं टेरेस पण जवळ आहे आणि ऊन पण आहे, त्याच्यामुळं ते हाताला चिटकावं नाही म्हणून थोडंसं पाणी लावावं लागतं, नाही तर मग ते हाताला चिटकतं पूर्ण. आणि त्यातून असं झालं की मिक्सरवर वाटायला गेले डाळ, तर ते डाळ काही पूर्ण बारीक होतच नव्हती. तर त्याच्यासाठी मी वड्याची चाळण जी असते तर त्याने असं मॅश केलं आणि जी काही डाळ राहिली होती वरती, तर ती परत मी मिक्सरला फिरवून काढली. म्हणजे मला डबल कुटाने झालेलं हे, त्याच्यामुळे भरपूर वेळ गेला माझा त्याच्यामध्ये. मोठं मिक्सरचं भांडं आणलं होतं समोरच्या ताईंकडून, पण त्याचा पण उपयोग नाही झाला. दोन्ही माझं पण मिक्सरच्या भांड्याने वाटलं गेलं नाही पूर्ण बारीक असं, म्हणजे चरड-भरड, आणि त्यांच्या पण मिक्सरच्या भांड्याने वाटलं गेलं नाही. त्याच्यामुळे मला खूप असं म्हणजे वेळ लागला सगळ्या गोष्टी करायला, नाहीतर चरड-भरड व्हायला. त्यातून डाळ पूर्ण राहत होती, अर्धी डाळ तशीच राहून जायची. मग हे पहा अजूनसुद्धा तुम्हाला दाखवते, चुकून एक असं म्हणजे राहिलेलंच आहे, एक असं पूर्ण डाळ बारीक होत नव्हती त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं मग माझं अजून त्याच्यामध्ये वेळ गेला आणि त्यातून कोथिंबीर पण संपलेली होती. मग ती पण खाली जाऊन घेऊन आली मी आणि त्यानंतर माझं हे काम चालू झालं. त्यातल्या त्यात मायराकडे पण मला लक्ष द्यावं लागतं, त्याच्यामुळं सगळे पटपट होऊ जात नाही. मग आता जेवण वगैरे केलं आणि आम्ही आलो आता इथं. मायरा गेली तिच्या फ्रेंडकडे खेळायला, त्याच्यामुळं टेन्शन नाही, तिचं काही बडबड नाही आहे इथं. आता माझं काम जरा उरकून घेते पटपट, अजून बाकीचे राहिलेत काही कामं. त्याची भाजी पण खूप छान लागते. मी आईच्या हातची भाजी खाल्ली होती एकदा दोनदा खाल्लेली वड्यांची भाजी, तर ती खूप छान पद्धतीने बनवते. तर त्याच्यामुळं मी ठरवलं की यावर्षी मला वडे बनवायचे आणि मी इथं बनवण्यासाठी घेतले ते मुद्दामच. खूप आवडली मला ती. अशी आंबट टाईप लागत होती आणि चव पण खूप छान लागायची. आणि तसं पण सारखं आपण भाजीपाला खाऊन कंटाळतो, त्याच्यामुळं असं वेगळं काहीतरी खायला असलं की थोडंसं बरं वाटतं. त्याच्यामुळे म्हटलं आता भरपूर सारे असे उन्हाळी काम पण करून ठेवते, वर्षभर आपल्याला स्टोअर करता येईल. जेव्हा भाजीला काही नसेल तर आपण हे घेऊन करू शकतो. त्यातल्या त्यात माझ्याकडून म्हणजे हे कोथिंबीर जी होती तर ती थोडीशी मोठी राहिली, बारीक कट करायला पाहिजे होती, त्याच्यामुळे थोडंसं असं मध्ये मध्ये येते वडे तोडताना. काम
आता किती पटपट तोडा तरी पण काही कवर होईना. आणि फर्स्ट टाइम एकटीच सगळं करते, त्याच्यामुळं खूप वेळ लागतो आहे सगळ्या गोष्टींसाठी. माझं एकटीचंच काम चाललं आहे आता ना, त्याच्यामुळं माहीत नव्हतं किती वेळ लागतो या गोष्टींसाठी. पण भरपूर असा वेळ लागतो वडे तोडायला. तरी बाकीची कामं आपण पटपट करू शकतो, पण वडे तोडण्यात वेळ जातो त्याच्यामध्ये. त्याला ऊन पण भेटलं पाहिजे तसं ना, त्याच्यामुळं आधी सुरुवातीला लवकर जेवढं तोडता येईल तेवढं तोडायला पाहिजे. मी भरपूर प्रयत्न केला लवकर काम उरकायचं, पण पॉसिबल नाही झालं. आणि 12च वाजले मला वडे तोडायला. आणि आता एकटीचं चाललं आहे वडे तोडायचं काम. ऊन लागायला लागलं म्हणून मी थोडंसं सावलीमध्ये ओढून घेतले. आता याला कवरच होत नाही आहे, भरपूर सारं असं बाकी आहे का. अजून एवढे तोडायचे आहेत मला, सांगा. अजून तासभर उरकत नाही माझे हे काम. तुम्ही केली का नाही उन्हाळी कामाला सुरुवात, तेच पण मला सांगा. किंवा तुमचं काय काय बनवून झालंय, किंवा काय काय राहिले अजून. पावसाळ्याच्या आधी सगळे झाले पाहिजे. आता सगळं खूप कडक ऊन पडायला लागलेलं आहे. मी तर केली आहे सुरुवात, तुम्ही कधी करताय? जरा पातळ झालं तिथं भरून घेते, म्हणजे जागा पुरेल मला बाकीचे वडी बनवायला. अंदाज येत नाही सुरुवातीला. माझ्या लग्नाच्या वेळेस मी वडे तोडलेले होते, त्याच्यावर वडे काही तोडलेलेच नव्हते. घरी पण एवढ्या आवडीने खात नाही, त्याच्यामुळं सासूबाई म्हणजे नानी पण बनवत नाहीत जास्ती वडे. मीच म्हटलं आता मी बनवून तुम्हाला देते वडे म्हणून. आवडत नाही त्यांना जास्त काही, पण मला फार आवडतात. आणि त्याच्यामुळे मी बनवायला घेतलं इथं ते. असं पाण्यात हात बुडवावं लागतं, नाही तर मग ते पूर्ण हाताला चिटकलं जातं आणि वडे पडत नाही बरोबर. अकरा वाजता मी वडे तोडायला बसलेली, तर 1 ते 1:30 वाजेपर्यंत माझे सगळे वडे तोडून झालेले. त्यानंतर मी घरातली बाकीची जी सगळी कामं राहिलेली होती तर ते उरकून घेतले आणि आराम वगैरे केला. संध्याकाळी 6 वाजता आहो आल्याच्या नंतर आम्ही परत टेरेसवरती गेलो वडे आणण्यासाठी. तर हे बबल्सचं आणलेलं होतं आहोंनी, तर मायरा त्याच्यासोबत खेळत होती. मग त्याचाच एन्जॉय आम्ही दोघंही आणि असं काहीसा आजचा पूर्ण दिवस माझा गेलेला वडे तोडण्यात. आणि आता थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून आम्ही टेरेसवरती गेलेलो आणि थोडंसं मायरासोबत इथं आम्ही मजा मस्ती केली. आणि असा काहीसा होता आजचा दिवस. ब्लॉग जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.